थोडं लक्ष दे नाही का. मी प्रत्येक कीर्तनाला सांगत असतो आशिक महाराज, ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव आहे. परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त आहे. माझे ज्ञानोबा सांगतात, आनंद रे आधी आनंद याला वाटलं अंगावर पडतात काय की विढाला विढाला. शांत शांत शांत. परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे बरं काय. मी विनोदाला सांगत असतो, सदाशिव महाराज, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा खरं आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत, बोला की नाही. वा. प्रत्येक मनुष्य बुक्का लावीत नाही, थुका लावील थुका. माळ घालण्यासाठी, बुक्का लावण्यासाठी, अरे देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी. अनंत जन्मीचे सुकृता अनंत जन्मीचे सुकृता असं अनंत जन्मीचे सुकृत अनंत जन्मीचे सुकृत पदारी अरे मुख्य गाता अरे पलीतील अरे मुख्य गाता गाता ताली ताली अरे मुख्य गाता हर बलि देवता हर मुखे गाता हर बलि देवता. वाह. टाळी वाजवा जोऱ्या. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतंय. इकडं तिकडं काय, माझ्याकडे बघा, माझा जीव चालाय. विढाला हा विढाला. इतकं सोपं नाही महाराज. नाथ महाराज सांगतात, लक्ष द्या. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होये. झोपा. टाळी वाजवा टाळी. आता प्रमाणात किती सांगतातील बहुता सुकृताची जोडी. करंट कपाजाचे नाम नाही वाचे तिळ तिळ पुण्य साचा. जाऊ द्या. आपल्या गावाचं नाव काय, मरडस गाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. एखाद्याच्या रचाला आपल्या गावामध्ये श्रीराम कथा आहे. कथा झाल्यास आहे ना, जेवण नाही महाप्रसाद. जेवण लग्नात असते. महाप्रसाद एखाद्याच्या रचाला प्रसाद खाण्यासाठी. त्याला सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप उदबवा. तसे एखाद्याच्या रचाला आता 9 ते 11 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्याला सांगितलं कीर्तनाला आलो असतो, म्हणला अंगात पाप आहे. झोपले काय. टाळी वाजवा कळाला असलं तर. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. लक्ष देऊ नाही का. अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात आला तेवढे भाग्यवान. हात टाळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप, त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो. जोऱ्यात टाळी वाजवा जोऱ्यात. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप
तोपर्यंत या मंडपात येत नाही त्याचा बाप. विढाला विढाला. पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. म्हणून अशी माझी ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया नाथ महाराज केवळ आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी येण्याचं कारण अज्ञानी लाभा. टाळी वाजवा टाळी वाजवा. टाळी वाजवा राव. काय झालं त्याच्या म्हणतानी वाडीला नाही तर हातात वाडीत नसल्यावर काय सांगावं. लई सांभाळ हे एवढं सोपं नाही. लई सांभाळावं लागतं. विडाला कसं आहे बघा. मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते नाही तर फाशी घ्या वाटते. उगा काय रात्रभर पाकडून काय नाही सापडलं. मी ह्या काय गावात कीर्तनाला गेलो बंडू महाराज माझ्या पाठीमागे 4 भजनी उभा. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटा नाही. टाळी वाजवा. विढाला विढाला. सुखी जेने व्हावी जगनी व्हावी अज्ञानी लावावे सन्मार्गासे. काय सांगाव महाराज. झोपा टाळी वाजवा. ऐका विनोद नाही शिवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. आजच्या अभंगात तुकोबराय तुम्हा आम्हाला सत्संगती घडावी असा आग्रह करतात. काय नाही त्याने म्हणलं त्याचं नाव काय तुमचं. रामेश्वर दादा माझ्याकडे बघा. विनोद नाही. आणि मला कसं असे तरुण असले तर कीर्तन करावं वाटते हो. नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्यांना ताप दिलाय. वायरी तुटलेले बल्ब फुटलेले रेंज गेलेले फ्यूज उडालेले डायनामा गेलेले. बरं आम्ही गेल्यात गपची बसत नाहीत. महाराज लख लख फाउंडेशन हाणलं असं लाख लाख. कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले. काय करा वाटाले म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होती तेव्हा का झिंगझिंची गाठ केलं काय. अरे रेंज नसली तर मोबाईल चला ना आणि देव देवता मिळ लागेल का. विढाला विढाला. महाराज हार घालाय बुक्का घालाय बी माणसं चांगले आले. काल पोर एक मला हार घालाय आले असा असा. त्याला इथं माझ्या डोळ्यातच बोट घातलं. विढाला विढाला. माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो. मला वाटलं कीर्तन म्हणतात काही. विनोद नाही. ऐका एक वाक्य ऐका तरुण मंडळी. माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे. इतराची संगती घडून नाही आणि चांगल्याची घडल्याशिवाय राहू नये. वास्तविक शुद्ध माणसात थोडक्यात बोलतो. खरं सांगा आमचे शूटिंगवाले दादा तुमचं नाव काय. माऊली. काळीच आहेत नाही तर सगळे पण गोरे आहेत पण काळे आडनाव आहे त्याचे. नाही विनोद नाही. माझ्याकडे लक्ष द्या. इंचवाची भेट होईल का बोला. तुम्ही इंचू बघितला का. इंचू बघितलाय का बघायचं आहे. आगा गा 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 गा. बरं 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 देवा देवा देवा. इंच चावला असा चावला बस बस. हसा म्हणून सांगत नाही पट्टा म्हणून. माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या जीवनात इंचू भेटला तर चालेल तरुण मंडळी पण दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही. अरे इंच वाच्या नागी 30 आहे पण दुष्ट माणसाच्या साऱ्या
ते आता BSNL ला रियन झाली म्हणा जास्त. त्याला आल्या आल्या वाटलं दिसा इतकंच आहे. हा जॅक इतकाच असते पण 16 टनाची गाडी उचली तर एवढा आला. इंतवाची नागी तैसा दुर्जन सर्व अंगी झोपा टाळी वाजवा. अरे इंतवाच्या नागी 30 आहे तरुण मंडळी, पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने 20 आहे. विनोद नाही. आमचे माऊली दादांना बरेच फोन केले. तुम्ही माऊलीच की काळे ते साऊंड पैसे बसलेले तुम्ही काळे ते हां ढवळे काय नाही काळे नाही. विनोद नाही. एक वाक्य आहे का, तुम्हाला जर अनुभव घ्यायचा आहे ना तुम्ही घरी जाऊन झोपायचं. काय करायचं काय करायचं झोपायचं. कसं सरळ नाही पालतं. आणि बऱ्याच माणसाला पालतं झोपल्याशिवाय झोप लागत. त्याचे कामच पालते असते. नाही नाही विनोद नाही. आणि झोपीचे बरेच प्रकार आहे सदाशिव बाबा. काही माणसं झोपीत असे अर्धे डोळे झाकलेले अर्धे उघडे स्वर्गात चालीत वाटते हळूहळू. काही झोपीतच पाय खुरीत झोपीतच त्याला खुंदुळी झोप म्हणायचं खुंदुळी. आणि काही झोपीतच फिरत येत त्याला चक्री झोप म्हणायचं चक्री. आणि काही झोपीतच उशी घेऊन पळत येत त्याला पळते. विनोद नाही. झोपीचे बरेच प्रकार आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. घरी जाऊन झोपायचं. काय करायचं कसं हा असं हुशार माणसं. विनोद नाही. पण एक वाक्य आहे का हसा म्हणून बोलत माझं एक वाक्य आहे का, तुमच्या पाठीहून इंचू जाऊ द्या तुम्हाला काही परिणाम होणार फक्त तुम्ही झोपीत असं करायचं. साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार. टाळी वाजवा कळाला असलं. अरे इंत वाच्या नाकी 30 आहे पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाला 20 आहे. म्हणून माझ्या तुकोबराची प्रार्थना आहे. तुका म्हणेशन नको याचे दर्शन. टाळी वाजवा. नको याचे दर्शन नको याचे दर्शन. थोडा मृदंगाचा आवाज द्या. टाळी वाजवा. आज की आनंद केले हो. आज आनंद रे आनंद नाही आनंदाची लोढा. टाळी. वाईट माणसाचं चांगल्या माणसाला दर्शन होता कामा नाही. वाईटाचं चांगल्याला दर्शन झालं चांगल्याचं जीवन अधोगतीला जातं. टाळी वाजवा. टाळी. तुका म्हणेशन नको तयाचे दर्शन. तुका म्हणेशन नको तयाचे दर्शन. तुका म्हणेशन नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. तुका म्हणेशन नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. नको तयाचे दर्शन. तयाचे दर्शन. तयाचे दर्शन. बस बस टाळी वाजवा राव. तुका म्हणेशन नको तयाचे दर्शन. एक वाक्य आहे का नालायक माणसाचं ते नमुना दिसाले. असू द्या सांभाळा. हा टाळी घेऊन उभा राहिले. टाळी वाजवा एक बार त्याच्यासाठी. माझ्याकडे लक्ष द्या. विनोद नाही. वाईटाचं दर्शन जर चांगल्याला झांगलं चांगल्याचं जीवन अधोगतीला जाते. तरुण पोरं हो माझ्याकडे लक्ष द्या.
आजमेळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता? कोण होता? ब्राह्मण. वडील पूजेला बसले की रोज फुलं आणून द्यायचा. उद्धव महाराज काय आणून द्यायचा? रोज फुलं, त्याचा नित्यने. पण इनाश काले विपरीत बुद्धी. त्यानं विचार केला सरळ मार्गानं रोज जाण्यापेक्षा शॉर्टकट मार्गानं जावं. असे बरेच माणसं आहेत अक्कल कमी पण पैसा हाना वाटतो. युनॉट नाही, शरीराला कष्ट नाहीत, काही नाही, फुकटचा पैसा हाणावा, असे बरेच माणसं आहेत. त्याला विचार केला सरळ मार्ग सोडला, शॉर्टकट मार्गाने निघाला. एका ठिकाणी मन आहे, सरळ मार्ग सोडून मानसा काट्यान तू जाऊ नको, जया संगतीने दुर्गुण वाढी, संगतीत याची करू नको. नर जन्मामध्ये येऊन प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको. येशेला तू जवळ बैसोनी पतिवर्तीला छळू नको. दारी तुझ्या आला भिकारी इनमुक्त्याला करू नको. गरीब दुःखी अंध पांगुळा सहाय्य करण्याला विसरू नको. विसरू नको. सरळ मार्ग सोडून मानसा काट्यानं तू जाऊ नको. सरळ मार्ग सोडून मानसा. सरळ मार्ग सोडला कुण? बोला की कुण? आज्या मिळालं. तरुण मंडळी तुमच्यासाठी एक वाक्य बोलतो. ऐका, तुम्ही हसा म्हणून नाही, पटा म्हणून बोलतो. एक वाक्य, कोणती वस्तू मिळू द्या चांगला वापर करा, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे आता मोबाईल आहे ना, या मोबाईलला लई माणसं बिघडत महाराज. घरी बोलणार, बाहेर बोलणार, एकटेच. काल पोरात एक मोबाईल बघत बघत दुसऱ्या घरात घुसली, त्याला पताच लागला नाही घर बदलल्यानं. त्याच्या पाठीत दणका बसला, त्याला कळालं घर बदलले इकडे बनला आपलं. दादा हसा म्हणून एक वाक्य आहे का, एवढं वाक्य घेऊन जा. या मोबाईलमध्ये माझ्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबरायाचा गाथा आहे, नाथ बाबाचं भागवत आहे. अरे हे जर आपण घेतलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. ऐका, आज्या मिळालं एका क्षणाचं दृश्य पाहिलं, एका क्षणाचं चित्र. सरळ मार्ग सोडला, वाम गली होती. ज्या गलीनं आजामीळ जात होता, एक वेश्या एक पुरुष. एका क्षणाचं दर्शन, एका क्षणाचं चित्र नुसतं डोळ्यानं पाहिलं. माऊली दादा कुण? आज्या मिळालं. एका क्षणाचं चित्र डोळ्यानं वाईट पाहिलं, एका क्षणाचं दृश्य आज्या मेळाच्या जीवनात घातक ठरलं. टाळी वाजव. अधोगतीला जावं लागलं म्हणून महाराज सांगतात, आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे ना, संगत करना पडेको. बडत बडत बड जाय, संगत करना छोटे की घटत 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 जाय. काही सांगाव महाराज, संगती चांगल्याची घडाव, संगती संताची घडाव. मान्य झालं हो, पण कशी घडाव अभंगाचं पहिलं
मला वाटलं 8 तास हाणता काय तर गेली गाडी पुढं विढाला विढाला हे कसं आहे हुशार शेतकरी शेतप्रग पाडील शेतप्रग पाडील पण 8 तास महत्वाचा असतं विढाला टेकड्यावर ठेवले आपोआप पास करले ते माझ्याकडे लक्ष द्या मला संगती चांगल्याची घडाव संगती संतांची घडाव मान्य आहे पण कशी याला द्या तो कोबराने सांगितलं संत समागम एखादी हे बोला परी परी म्हणजे प्रकार परी म्हणजे प्रकार समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे पद्धत आता बरेचसे तरुण मंडळीत माझ्याकडे लक्ष द्या संतांची संगत कशाच्या बी निमित्तानं घडू द्या बरं काय कोणत्याही पद्धतीने घडू द्या आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार पुणे जिल्ह्यात एक गाव आहे उद्धबुवा त्या गावाचं नाव आहे कडूस काय वा त्या ठिकाणी एक ग्रस्त राहतो ते माझ्याकडे बघा त्यांचं नाव होतं गंगाधर पंत मवाळ कोण गंगाधर पंत मवाळ योगायोगाने त्यांची म्हैस हरवली अशोक महाराज काय हरवली म्हैस ज्ञानेश्वरी वाचवत असताना नित्यनियम करत असताना एक म्हैस सापडली हिरव्या चारे भांबावे पशु जिकडे हिरवा चारा असेल तिकडे जनावर जाते कोण जाते गुरुजी जनावर आणि जिकडे वडापाव दिसला तिकडे माणूस आंतरीचे धावे स्वभावे विनोद नाही जिकडे हिरवा चारा असेल तिकडे जनावर जाते पाहत 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 निघाली हिरवा चारा कुठं दिसेना असा डोंगर दिसला भांडाऱ्या डोंगर वाटलं नक्की म्हैस त्या डोंगरावर गेली असेल कशाच्या निमित्ताने गेली म्हैस पाण्याच्या पण तिथं आमच्या तुकोबारायचं भजन दिन रजनी हाची धंदा रात्र न कळे आठव ना आठव माझी मदत झाली तुकोबारायचं भजन रंगात आलं महाराज पायी धरली श्री संताची कोणत्या जन्मातलं पुण्य असेल पुण्य फळाले बहुता दिवसा पुण्य फळाले टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा द्वाऱ्या 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 टाळी थांबा टाळ टाळ वाजवा की असं मृदांग टाळी द्वाऱ्या वाह टाळ
मृदांग टाळी जोरात मागाने झोपले काय वा 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 टाळी टाळ टाळ आधी फिरले माझ्या कोडे आधी फिरले माझे आधी फिरले माझ्या कोडे आधी आधी फिरले माझे घोडे आधी फिरले माझे घोडे आधी फिरले माझे बोलले फळ बहुता दिस भाग्य सांगो सांगो तो कैसा संत चरण पावलो फुले फुले मोठाने सौभाग्य बोलया दाता मारो सतो सतो कैसा संकट पावले टाळी वाजवा राव पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा भाग्य बोध याचा ठसा झालो सन्मुख कैसा संत जरण पावलो आधी फिरले माझे कोडे आधी वा 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 उगा कोणाच्या अंगात येईल नसलेलं तर मी एका ठिकाणी असत म्हणलं गड्याच्या अंगात आलो ते जेव्हा उठलं आहाक उहुक आहा हुशार म्हणतो आमच्या अशोक महाराजासारखं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणलं लागलं सोडा 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 अशोक महाराज म्हणले कामून 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 ते म्हणला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला त्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात लोक म्हणतात त्याच्या अंगात देवी घुसले बेसरमीच्या खोका हाना विढाला विढाला काय पुण्य असेल पुण्य फळले बहुता दिसा भाग्य निशका मता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान रोकड्यालाही जे पाठवटी ते होय भेटी हरिप्रियाची लक्ष द्या गंगाधर पंत मुळा पळत गेली आणि तुकोबरायचे पायी धरली कुणाचे कुणाचे तुकोबराने विचार केला कोण साधक असेल ज्ञानेश्वरीतली विचारायची गात्यातला अभंग विचारायचा चिंतन विचारायचे देहूतल्या लोकांना मला भजन करू दिलं नाही डोंगरात काढून दिले कशासाठी वरी आला असेल लक्ष द्या सरबास सरबास सरळ बैठे बैठे असं हा सरळ ही विलय आगावीत तुम्हाला एका गावात मला एवढंच भेटलं जी हरी म्हणलं जी हरी कुठं आहे डाव डाव म्हणलं का पत्ती खेळाला का काय आहे त्या लेकराला मी सट म्हणलं सांग म्हणलं तुझा जन्म खेच झालाय ते म्हणजे शुक्रवारी उदबवा त्याला गपचे बसा कोणा ते मला म्हणे महाराज तुमचा काही झाला म्हणलं रविवारी मला म्हणजे हेट मूर्ख आहेत नालायक आहेत म्हणलं कसं काय रविवारी तर सुट्टी असते ना वा हे लेकरं एवढे हुशार आहेत म्हणून तुमच्या पाया पडतो हसण्यात घालू नका तुम्हाला बंगला बांधताना नाही तर बांधू नका शेती घेता आली नाही तर घेऊ नका गाडी घेता आली नाही तर घेऊ नका जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका काळाची गरज आहे विढाला विढाला बस काय सांगू लागलो काय सांगू लागलो वा महाराज काय प्रश्न असेल कशासाठी डोंगरावर आला असेल गंगाधर पंत मला डोळे उघडले कुण गंगाधर पंत मला डोळे उघडले अशोक महाराज बोला काय आपली इच्छा तुकोबऱ्यानं डोळे उघडले पुढं कोण दिसलं गंगाधर पंत मवाळ हा तुम्ही डोंगरावर काय आपली इच्छा महाराज अशा शिंगाची म्हैस बघितली का कशा शिंगाची तुकोबऱ्यानं डोक्यात हाणून घेतलं रामकृष्ण बाबा अशा शिंगाच्या म्हशीचा त्याग करून इथं आलो तरी वाघ म्हैशीच्या आल्याशिवाय राहायला आणि विनोद नाही आम्ही महाराज लोकांना ब्रह्मचारी राहू द्या संन्यासी राहू द्या तुम्ही आम्हाला जगू देत काल परवा मलाच एकानं फोन केला हॅलो मी म्हणलं मेलो आमचं लग्न बघा कुठं ते त्याला म्हणलं मीच केलं नाही तू हो कुठं बघा अरे कोणाला काय विचारा अक्कल लागते हो संताजवळ गेल्यास कसं बोलावं साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची मुख्य अमृताचे वाणी मुख्य अमृताचे वाणी मुख्य अमृताचे वाणी
देवाची वाणी देह देवाचे कारणी झोपा टाळी वाजवा चांगलं बोलाव काही मी उधार पावेन काही कृपा करील नारायण ऐसा तुम्ही सांगा संत जन करा समाधान बस महाराज अशा शिंगाची म्हैस बघितली का कशा कशा पाहिजे का म्हैस तो खबर सांगितलं ये येड्या म्हैस पाहण्यासाठी सायस करू नको देव पाहवया करीवो सायास न धरी आस नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन विजयाचा सीन अरे देव पाहण्यासाठी सायास कर देव होतील कोण सांगितलं बोला कोण त्याला सांगितलं महाराज तुमचं काकात भोपळा देश मोकळा नानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम तुमची मजा आहे आणि खरंच सांगतो विनोद नाही तरुण मंडळी एवढं वाक्य घेऊन जा तुम्ही खानदानी परमार्थ करा तुम्हाला लोक किंमत दिल्याशिवाय राहत नाही अरे चांगल्या माणसाला लई किंमत आहे हो आता आमचे उद्धव तुमचं झालंय आणि झालेल्या माणसाला लगेच कळते झाली समाधान तुमचे देखील हलवून हे चालू नये विनोद नाही खरंच सांगा तुम्हाला किंमत आहे का नाही मृदंगीची बायको मृदंगी त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे आता आमच्या माईकवाल्याला माईकवाल्याची बायको मायकीन त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणलं सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे किंमत हो डॉक्टरची बायको बोला डॉक्टरीन कंडक्टरची बायको जोरात बोला कंडक्टरीन सरपंचाची बायको सरपंचीन वकिलाची बायको वकिलीन पेताड्याची बायको हा पेताडीन वाईट झाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही पाया पडल्याशिवाय जोरात टाळी वाजवा कळा नाही विनोद नाही दादा ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला पवित्र अंत करणारा परमार्थ करा तुम्हाला भगवान परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही कोण कुणाला किंमत देतं महाराज कोण येतं घरा आमुच्या कशाला देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे दादा चांगल्याला लय किंमत आहे हो उद्धव काल परवा आमच्या परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात दुर्दैवी घटना घडली महाराज एक विनोद नाही 2 महाराष्ट्रातले रत्न हिरे अतिप्रिय सगळ्याला प्रेम लावणारे ऐका सर्वांना एकत्र धरून राहणारे आमच्या वारकरी संप्रदायातले 2 हिरे एक आमचे दत्ता महाराज मोडेकर दुसरे आमचे माऊली महाराज बोर्डीकर आणि तिसरे आमचे प्रसाद नाना बोर्डीकर हे 3 माणसं हात तुमच्या माझ्यातून गेले दादा खरं सांगू अख्खा परभणी जिल्हा लढला अख्खा परभणी जिल्हा डोळ्यात अश्रू होते जिंतूर तालुक्यातली लढतीने यात नवल नाही अख्खा परभणी जिल्ह्यानं त्या दिवशी चूल पेटवली नाही टाळी वाजवा का मी टाळी का वाजवा म्हणतोय आनंद म्हणून नाही ज्या अर्थी त्यांच्यासाठी कुणं चूल पेटवली नाही किती लोकांचे मन जिंकले असतील किती प्रेम केलं असेल कोण कुणासाठी लढतं दादा विनोद नाही आज आमच्या वारकरी संप्रदायात आपल्या परभणी जिल्ह्यात फार मोठी पोकळी झाली आहे विनोद म्हणून बोलत नाही आमचे दत्ता महाराज मुडीकर ऐका आमचे माऊली महाराज बोर्डीकर यांना जे सर्वांना प्रेम दिलं ना ही उणीव कोणी भरून काढणार नाही माझ्या सद्गुरू मोतीराम महाराजाच्या चरणी प्रार्थना आहे माझ्या सद्गुरू मोठ्या महाराजाच्या चरणी प्रार्थना आहे यांना पुनर्जन्म आपल्या परभणी जिल्ह्यात घ्यावा आणि वारकरी संप्रदायाची सेवा करावी महाराज लोकाला वाटतं मजा आहे आज आमची हे गुरुजन मंडळी घरदार सोडून हिंडतात फिरतात लोकाला वाटतं मजा आहे पण नाही महाराज एक सांगू आमचा वारकरी संप्रदाय सर्व यांच्यावर आहे टाळीवार यांच्यावर आहे म्हणून तुम्ही यांना कधी कमी लेखू नका बरं काय विनोद नाही आज 2-2 अडीच आमचे माऊली महाराज बोर्डीकर 2.5 महिन्याचा मुलगा आहे हो काय पाहिलं असन त्या लेकराच्या डोक्याचे जाऊळ देखील निघाले नाहीत आणि एवढं दुःख देवा कुणाच्याच जन्मात येता कामा नाही विठाला का सांगतो दादा आज का चटका लागला का प्रेम लागलं त्यांना सर्वांना प्रेम दिलं आणि जीवनात काहीच कमवू नका जीवनात प्रेम कमवा प्रेम सुख दी
प्रेम सुख दे प्रेमाविन नाही. विठाला विठाला बस म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बरं काय, एवढं वर्ष तुम्ही 9 ते 11 कीर्तन ठेवलेत, पुढच्या वर्षी होईल तेवढं 7 ते 9 ठेवा, नाही तर 8 ते 10. 8-10च्या पुढं कीर्तन जाऊ देऊ नका. कारण काय यांना इथं येऊन घरी जावं लागतं महाराज, सोपं नाही बरं काय. आमचे सद्गुरू मालक अच्युत महाराज दस्तापूरकर तळमळनं सांगायला लागलेत, होईल तेवढं 7 ते 9च कीर्तन करा. विठाला विठाला विनोद म्हणून बोलत नाही, तुम्ही जेवढं व्यवहारातल्या माणसाला सांभाळता तेवढं आमची ही परमार्थातली माणसं आम्हाला महत्वाची आहे. आम्हाला बाकी काही महत्वाचं नाही, फक्त तुम्ही महत्वाचे आहात. विठाला विठाला काय सांगू लागलो, माझ्याकडे लक्ष द्या. चांगल्या माणसाला किंमत आहे, है ना. तुमचं नाव काय? शिंदे हो, माळ आहे का? हा घालायच्या का? घालायच्या का? इमानदार नाही, खरंच सांगतो मी, दिसा इतका आहे पण मी ओळखील बरं काय. तुम्हाला हातावरून मी तुमचा माणूस म्हणून बोलतो. माळ घाला, चांगलं वागा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. तुम्ही शेती किती घेतली यात नवल नाही, त्या शेतीला कंपाऊंड असावं. आता रानडुकरं झाली तसं आपल्यात बी रानडुकरं बकळ झाली, सांभाळून राहा. विठाला विठाला विनोद नाही दादा, काय बोलतो, परमार्थ करा, चांगलं वागा, जा देव पाण्यासाठी सायस कर. काय पाहण्यासाठी? त्यानं सांगितलं महाराज, गंगाधर पंत महाराज सांगितलं म्हैस सांगा. तुकोबाराने विचार केला, गिराई खड दिसाले, कीर्तनाला आले पण डोक्यातली म्हैस गेली. जा गोठ्यात म्हैस आहे. कुठं? आपल्याकडं कोटा म्हणतील का? गोठा पुणे जिल्ह्यात गोठा, आपल्या इकडे कोठा. जा गोठ्यात म्हैस आहे. पळत सुटला, बघतो तर काय गोठ्यात म्हैस. अरे बापरे. आणि काही माणसाचा विश्वास बसत नाही. सदाशिव महाराज पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली? नाही आणली मालक. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली? नाही आणली. विचार केला, अरे बाप रे, ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांना सांगितले देव पाहवया करीवो सायास. अरे ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही? का देव सापडणार नाही? सगळ्याचा त्याग केला, पळत सुटली. संसाराच्या तापी तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. काय सांगव महाराज, इटले हे चित्त प्रपंचापासून. सगळ्याचा त्याग केला, पळत सुटले, तुकोबाराची पायी धरली. करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही, आहा नाही विचारिला अधिकार मी तव अनाथ अपराधिकार. महिनमध्ये मंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी. वाच्य कृपाने दे. बापा सगळ्याचे ऐका, त्याग केला, पायी धरली. कुणाची? तुकोबाराचे. महाराज क्षमा करा, चुकलो, तुमचा अधिकार मला कळाला. तुकोबारानं डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? गंगाधर पंत महाराजच्या. हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी आपुले पदी. लक्ष द्या तरुण मंडळी, डोक्यावर हात ठेवला गंगाधर पंत महाराजच्या, हस्तकृपा केली. कुण? माझ्या तुकोबारायानं. आज गात्यातले राहिलेले अभंग गंगाधर पंत महाराजानं लिहिले. टाळीवाद कुणा लिहिले? एक वाक्य आहे का? आज गंगाधर पंत महाराजाची चंद्रसूर्य आहे तोपर्यंत कीर्ती आहे. कुणाची? आता उत्तर द्या. गंगाधर पंत मुळाला तुकोबाराची संगती घडली कशाच्या निमित्तानं? बोला कशाच्या? सरळ कशाच्या निमित्तानं घडली? म्हशीच्या. उद्धार झाला का नाही? टाळी वाजवा. तुकोबारा सांगतात कशी बी घडू द्या, संत समागम एखादी हे परी म्हणजे प्रकार, कोणत्याही पद्धतीने घडू द्या. महाराज नाही घडली तर नका घडू द्या. मेलो तर मरा, फक्त मरताना वासना शिल्लक ठेवा. जन्म घेणे लागी
वासनेच्या संगीतेची झाली अंगी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेसेन इह संसारे खलु दुस्तारे कृपया प्यारे बाह्य मुराद भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते किती याला जन्म यावजे तेव्हा भजत म्हणून या जीवा भाला शरण गेला जशी वासना तसा जन्म महाराज. उद्या जर जन्म आम्हाला लक्ष द्या बरं काय वासना शिल्लक राहिली बैलाचा मिळाला तर तुकोबराने सांगितलं बैलाचा मिळू द्या माझ्या ज्ञानोबराच्या पालखीचाच बैल पालखीचाच बैल. काय त्या बैलाची मजा आहे हो अशोक महाराज. या पालखी सोहळ्याला लोक त्या बैलाच्या पाया पडतात. कुणाच्या पालखीच्या आणि आपल्या बैलाच्या हान. विनोद नाही ज्ञानोबराच्या पालखीचा बैल झाला तरी किंमत आहे महाराज. उद्या वासना शिल्लक राहील आणि उद्या जर जन्म घोड्याचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं घोड्याचा मिळू द्या ज्ञानोबराच्या पालखी पुढचाच घोडा. जोऱ्यात टाळी वाजलो पालखी पुढचाच. आता तुम्ही जर आले ना वारीला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपल्या मराठवाड्यातल्या महिला मंडळी त्या घोड्याच्या पाठीवर खारका खोबरं टाकतात. कुणाच्या मला कुणाच्या घोड्याच्या. आपल्या पाठीत भांडणं लागा उशीर आण दगड रामभाऊ. अरे विनोद नाही आमच्या संताचा घोडा झाला तरी किंमत आहे महाराज. उद्या वासना शिल्लक राहिली आणि उद्या जर जन्म कुत्र्याचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं कुत्र्याचा मिळू द्या ज्ञानोबराच्या दरबारात व्हावे त्यांचे द्वार टाळा वाजवा. संत समागम जरा जोरात वाजवा राव जोरात 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 जोरात. महाराज उद्या कुत्र्याचा जन्म मिळाला तर चालेल ज्ञानोबराच्या दरबारात हवी त्यांची द्वारी श्वान याती. तरुण मंडळी आज कुणाची जयंती आहे. मासाहेब आमच्या जिजामाताच्या जयंती आहे. स्वामी विवेकानंदाच्या जयंती आहे. एक वाक्य आहे का आमच्या जिजाऊ मासाहेबानं जीवनात एक अशी क्रांती केली माझे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज आज असा एक हिरा समाजाला दिला महाराज. म्हणून माझ्या जिजाऊ मातेची कुश पवित्र आहे. विढाला विढाला आज 400 वर्ष होऊन गेले महाराज तरी आज आपण विसरत नात ही खरी कीर्ती आहे. टाळीवाद ऐका चांगल्याच्या संगतीत आपण कुत्रा म्हणून जगलो आपला उद्धार होईल. तरुण मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. महाराष्ट्रातले जाणते राज्य कोण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला होता. कोण पाळला होता. कुत्र्याचं नाव काय होतं काय होतं वाघ्या. मांडी घाल मांडी घाल. हा वाघ्या 7 वर्ष कुत्रा माझ्या राज्याच्या संगतीत होता. कालांतरानं शरीर जाता आघाव्या नाशिवंत स्वभाव्या म्हणून तू वाजून जाव्या पंडू कुमारा काय सांगाव महाराज. क्या भरोसा ही इस जिंदगी का साथ देती नहीं ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का.
अख्ख्या महाराष्ट्रात कळालं, राज्य गेले, राज्य गेले, राज्य गेले. ऐका तरुण मंडळी, लाख मरावी परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा नसतो. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र दुःखी होईल यावर नाही. दादा, माझ्या राजानं पाळल्याला कुत्रा ढसा ढसा लढू लागला. टाळी वाजवा कळाला असले. महाराजाची प्रेत यात्रा निघाली. लक्ष ठेवा, माझ्याकडे लक्ष द्या. महाराजाचं शरीर नेलं, चितेवर ठेवलं, चंदनाची लाकडं टाकली, कापूर टाकला, बेल टाकला, तुंप टाकलं, नारळ टाकलं, तुळस टाकली. एक वाक्य ऐका दादा, चितेला आग लागली, माझ्या राजाच्या चितेचा सुगंध सुटला. अशोक महाराज, ज्या राजाच्या चित्तेचा सुगंध सुटला, ऐका त्या राजाच्या आयुष्याचा काय सुगंध असेल, काय सुगंध असेल. चित्तेला आग लागणार, गर्जना झाली. माझ्याकडे लक्ष द्या. आणि सगळ्यानं जोरात म्हणा, सगळ्यानं पाठीमागं जोरात म्हणायचं, सगळ्यानं. गर्जना झाली. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, सद्गुरु जोग महाराज, श्री गुरु मोतीराम महाराज, गुरुवर्य मारोतराव महाराज. अरे हरे अरे हरे अरे हरे. जरा इमानदारीनं वाजवा, जोरात जोरात वाजवा, जोरात जोरात. चित्तेला आग लागली, गर्जना झाली. माझ्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं मागं पाहिलं नाही, पुढं पाहिलं नाही. धार दिशा चित्ते. कुत्रा जळून भस्म झाला. कुठं बोला, कुठं? महाराजाच्या चित्तेत. आज जर तुम्ही गडावर गेले ना, पहिलं दर्शन माझ्या राज्याच्या समाधीचं आहे, आणि दुसरं दर्शन माझ्या वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या समाधीचं आहे. एका कुत्र्यानं राजाची संगती केली दादा. कुत्र्याच्या पाया पडावं लागते. कुणाच्या? कुणाच्या? कुत्र्याच्या. कुत्र्याच्या भांडणं लागल्यास माणसं म्हणते ते कुत्र्याच्या कुत्र्याच्या. विनोद नाही. अरे कुत्र्याला संगती केली, आपल्याला कुत्र्याच्या पाया पडावं लागतं. एवढी संगत त्यांच्या, एवढी ताकद त्यांच्या संगतीत आहे. म्हणून व्हावे त्यांचे द्वारे स्वान याती. महाराज त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगाव. कळालं? तिथं साधना काय घडे, तेथे राम नाम होईल. टाळी वाजवा, टाळी. तेथे राम नाम होईल. तेथे राम नाम होईल. तेथे राम नाम होईल.
तरी त्याला 8 तासात मेळ लागला नाही विठाला महाराज माझ्याकडे लक्ष द्या लक्ष नाही विनोद नाही याला लई ढिलं सोडायचं मत नाही हे लई ढिलं सोडलं ना असा बक महाना लागते कुक्कून केलं पाहिजे विठाला असं द्या माझ्याकडे विनोद नाही महाराज त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगाव संतांच्या तिथं साधना काय घडेल साधनेला फार किंमत आहे जोवर अर्जुना तो बोध भेटेची ना मना तवाची साधन बंधावी लागे काय सांगाव महाराज तृप्ती झाली या जैशी साधने सरती साधना केल्याशिवाय साध्याची प्राप्ती नाही तिथं साधना काय घडेल तुकोबारानं सांगितलं तेथे रामनाम होईल होईल श्रवण ऐका नामचिंतन कानावर पडन श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम शक्यम आत्म श्रवणाचे मिशे बैसावे साम्राज्य भवनी येत मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष आहे ऐता गीता भागवत करीती जाऊ द्या श्रवणाला फार किंमत आहे तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन ऐका आपल्या कानावर जरी नामचिंतन पडलं आपला उद्धार होईल एवढा दृष्टांत सांगतो सेवा समोर सरळ बसा सरळ बसा सरळ 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 विढाला विढाला आपल्या कानावर जरी नाम कुठं चाले बाबा 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 कुठं कुठं चहा करणार चहा 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 लवकर घेऊन या तुम्ही चाले काय लवकर पेटवा गॅस पेटवा नाही दुसरीकडे काही पेटी झालं विढाला विढाला हे असं द्या हे कसं आहे थोडं भरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं हलवावं लागते या महिला मंडळ विचारा भरणीतलं लोणचं तर नाही हलवलं तर बुरा येते खाण्याच्या लायकीचं नाही टाकून देण्याच्या लायकीचं नाही विढाला विढाला आनंद वाटला महाराज विनोद नाही एक वाक्य आहे का साधनेला फार किंमत आहे संतांच्या दरबारात नामचिंतन कानावर पडलं आपला उद्धार होईल उद्धव महाराज बंगाल देशामध्ये गौरांग नावाचे चैतन्य महाप्रभू होते कोण होते चैतन्य महाप्रभू काही दिवस ज्ञान मार्गाकडे होते काही दिवसानं भक्ती मार्गाकडे आले आणि सगळ्या जगाला सांगू लागले भक्ती पंत बहु सोपा नाम संकीर्तन साधन पै सोपे सोपे वर्मा आमा सांगितले संती तुका मने सोपे आहे सर्वा होनी सोपे हे साधन लाभ येतो खरा वाचेशी उच्चारा राम हरी सोपे हे साधन लाभ येतो कोण म्हणलं मान हाणावं लागतं अरे न पेता निशाला परमार्थ म्हणायचे टाळी वाजवा सगळ्यात सोपं आहे सगळ्याला करता येते यारे यारे लहान थोर याटी भलत्या दारी करावा विचार लगे चिंता कौनाशे चिंता कौनाशे यारे बस 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 सकाळशी येते तुका म्हणे नाही जाती सवे ज्याचे मुखी नाम यातायाती धर्म सगळ्याला करता येते या खरी सरळ असं सरळ सरळ नाही उगा असा अवघड होणार इनोट नाही महाराज हे इने खरी चाप्टर असते
तुमच्या इथे गावातले आहेत का परगावचे आहेत परगावचे अरे मग सांभाळून मला शिवाय देतील बरं जाता नाही मी आश्रमावर असे परगावचे महाराज लई चापटर आकार बघून काम करीत मी असा जवळ झोपलो एकी नेकरी जवळ वाजायला येईना त्याला वाटलं महाराज झोपले काही खुर्चीवर असं म्हणलं, बाबा नाही हसा म्हणून विनोद म्हणून सांगत नाही माझ्याकडे लक्ष द्या ऐका सगळ्याला परमार्थ करता येतो या तरुण मंडळी बाहेर बसलेली या या बघता काय एक मुस्लिमचा माणूस आला कुणाचा याता याती धर्म नाही विष्णुदासा या त्याचं नाव होतं येवन काय होतं येवन त्याला सांगितलं भजन करा भजन करा तुळशीची माळ त्याच्या गळ्यात घातली हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी 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 बोल माडी घाल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी 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 रे हे ला 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 ला. झोपा हरी बोल हरी बोल हरी बोल मुस्लिमचा माणूस आपल्या हिंदूच्या देवाचं भजन करू लागला कुणाच्या त्या लोकांना सण झालं एका काजीनं बोलवलं इकडे या जा का जा हिंदूच्या देवाचं भजन करतोय त्याला बाहेर काढा हाना मारा वडा झोडा तोडा पळत आले महाराज त्याला विचारलं का रे हिंदूच्या देवाचं भजन करशील हो माझी मदत झाली अनावर वाच्या छंद या नामाचा लाहो लागल लाहो लागल आंबेचा लागल हो लागल बाई माऊलीचा कृष्ण बाई माऊलीचा अरे बाबा बाई माऊलीचा कृष्ण बाई माऊलीचा लाहो लागल हो लागल आंबेचा लागल हो लागल आंबेचा लाहो लागला छंद लागला ध्यास लागला कुणाचा कुणाचा आंब्याचा कोणती आंबा आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळा उदो बोला उदो बोला उदो बोला कायम झाला उदो बोला बुध तिचा छंद लागला तिचा ध्यास लागला कुणाचा आंब्याचा हाना मारा थोडा वडा महाराज इतकं मारलं इतकं देवरा किती या मारील नमोडे काटा त्याला बाहेर काढलं लक्ष द्या बरं का माऊली दादा त्याला बाहेर काढलं कुणाला त्या यवनाला त्याला विचारलं का रे तू कवा मरतोस
त्यानं सांगितलं मी आत्ता मरतो त्या यवनानं. अशोक महाराज तुम्ही जेवढे मला माराय मुस्लिम आलेत ना तुम्ही सगळे मिळून हरी बोल. झोपले काय पुढची काय कर तुम्ही जेवढे मुस्लिम मारले सगळे मिळून हरी मी आता मरतो. ते म्हणले बा हो हे एकटं बिघडलंय. एक माळकरी झाले सगळे माळकरी केल्याशिवाय राहत हा ना मारा छोडा तोडा. मरता मरा ना उचललं हे ऐका नदीत टाकून दिलं. कुणाला त्या यवनाला. कोळ्यानं जाळं लावलं होतं. कोळ्यानं माश्या पकडण्यासाठी हे बुवा अडकला त्याच्यात. कोळ्याला वाटलं केवढा मोठा मासा आहे. कोळी पळत गेला तर बघतो तर काय साधू गळ्यात माळ. जशाला तशी नेली उपचार केले जशाला तशी झाली डबल भजी सुरू झालं. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमन हरी 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 बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमण हरी. त्याच्या कानावर गेलं. पापी माणसं काय करतील काही सांगता येत. त्याला कळालं माझा दुश्मन जिवंत झाला. कस काय मारला कसा झाला कळालं नाही. महाराज त्याने एका वेश्येला लावून दिलं. कुणाला वेश्या. तिचं नाव विरांगना. त्या वेश्येचं नाव. तिला सांगितलं जा त्याच्या तपाचा भंकर त्याच्या नामचिंतनाचा भंकर. आता ती येशाच कोण माऊली ती वेश्याच नाचू लागली नृत्य करू लागली. या रावजी कळालं याला हे चवीपुरतं लोणचं घ्यावं लागतंय. किती मेरा नाचू लागली नृत्य करू लागली हात जोडले. जाई होतो माती नकरी आम्ही विष्णुदास माते उदय माते तच्या परवाये माते तच्या परवाये. 7 दिवस येशेच्या कानावर नामचिंतन पडलं. कुणाच्या कथा काय ताकद आहे. 7 दिवस येशेच्या कानावर नामचिंतन पडलं. तवसाय झाला हृदय निवासी. बुद्धी दिली ऐशी नाश नाही. भगवान परमात्म्यानं त्या येशेच्या हृदयात प्रवेश केला. कुणाच्या पापीनी चांडाळणी महात्म्याला चिरतीस का लाख पायाला जे उद्धार करून माझ्याकडे लक्ष द्या. येशा यवनाच्या पायाला लागली. कुणाच्या मला यवनाच्या. येशेला माळ घातली यवनानं. ऐका यवन अन्यत्र गेले येशेच्या कानावर नामचिंतन पडलं. येशेचा उद्धार झाला. येशेचा तेथे रामनाम होईल. खडेल भोजन भोजन कोणतं तुका म्हणे शेष शेवीन आवडी वचन मोडी बोलली त्याला भोजन म्हणायचं. महाराज कळालं हो. ऐका तिथं कानावर नामचिंतन पडलं फायदा होईल. तिथं राहावं कसं. कामारी बटेक सेवेचा सेवक. तिसरा चॅनल आहे दीनपणे रंग तेत भले भलं म्हणजे चांगलं. लक्ष द्या माझ्याकडे. तरुण मंडळी काम करतो तो कामारी. काम करतो तो बोला काम करतो तो कामारी. माफ करतो तो जोरात बोला मापारी. माफ करतो तो मापारी. पूजा करतो तो पुजारी. मंदिरातले बल्ब हाणतो तो महापुजारी. मी करतो सोडून आमच्याकडे सांगायला विनोद नाही. काम करा कामारी बट्टिक सेवेचा दीनपणे रंग ते तर भलं म्हणजे चांगलं. शबरी लहान झाली. जब मेरा राम जी का आवन होगा शबरी का कुटिया का पावन होगा. अरे शबरी लहान झाली. मातंग ऋषीच्या दरबारात सेवा केली. रामप्रभूने भेट दिली. कुण देवानं. म्हणून माझी विनंती आहे सेवा करा. सेवेला किंमत आहे. कष्ट करा. शरीराला कष्ट लावा. ह्या महिला मंडळी माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत. विचारा ह्या काय आजी पुढे बसलेत. माझ्या टोळू बघायलाच वाढव झालं. कुणा आणला माझ्या नमुना म्हणत असतात. आजी तुम्हाला शुगर आहे का. शुगर आहे का. ह्याला शुगर नाही बीपी नाही कप नाही वात नाही झटका नाही. आता 2-2 भाकरी खात्यात ह्या म्हातारा इमान. हे आपल्या काय बाय आहेत का नाही. ह्याला 2 भाकरी देणार. शुगर बीपी कप वात उठा ये ना बसा ये ना काही नाही. हसा म्हणून नाही दादा. या आजीला विचारा. आजी चुलीवरची भाकर हातावर भाकर करायची हो. काय भाकर गोड लागायची. त्या भाकरीला पापड्याचा भाकर फुगायची. चपाती फुगायची. पोळी फुगायची. जुन्या बायानं केलेली. आताच्या बायानं केलेली भाकर फुगना पोळी फुगना. तर गॅस किचन वाटा आलाय का नाही. उलट झालंय सगळं. करणारी बाईट अशी फुगाली. सगळं उलट होऊन गेलंय. विठाला विठाला शरीराला कष्ट लावा. घाम गाळा. शेतात काम करा. शुगर होणार बीपी होणार. कामच राहिलं नाही. असं बुवा इकडं बघा इकडा तिकडा का नाही हो महाराज. खरंच सांगतो जुन्या काळात लोक घरी खायचे बाहेर जायचे. कशाला
घरी खायचे आणि बाहेर जायचे. आता लई सुधारले. आता बाहेर खाले तर तुम्ही पुढचं मान आम्ही म्हणत नाही. नाही ना, तुम्ही हसा म्हणून नाही दादा, पटा म्हणून बोलतो. शरीराला कष्ट लावा, काम करा. अतिशक्ती नाही, अतिशक्ती. आता आता बघा, हे काम राहिलं नाही, काही नाही. मग आता हे चांगली माणसं बाय आधी सकाळी सकाळी व्यायाम करा. का मरत आहो घेऊन होता. अरे शेतात काम करा, टाळी वाजवा, काम करा, घाम गाळा. का कामाला कष्ट करणाऱ्या माणसाला किंमत आहे, सेवा करणाऱ्या माणसाला किंमत आहे, नम्र असणाऱ्या माणसाला किंमत आहे. नम्र झाला होता तिने कोणीले महाराज सांगतात दीन दीनपणे रंगत येत भले. भलं म्हणजे चांगलं. महाराज आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. तुकोबाराने सांगितलं एक सुख काय, सर्व सुख. तुका म्हणे सर्व सुख त्या संसारी. 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 टाळी टाळी. तेथे राम नाम, तेथे राम नाम होता श्रवण. गणेला पंगती संतातिया, गणेला पंगती संतातिया. तेथे राम नाम होता श्रवण. तेथे राम नाम होता श्रवण. सिग्नल पडला. टाळी वाजवा, टाळी. महाराज तुका म्हणे सर्व सुखत्या सुखाची अपेक्षा, मज लागी दुःख भावे ऐश कोणी. सर्व सुखाची आशा जन्म. जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. खरं सांगा, तुम्ही इथं सुख मिळा म्हणून आला का दुःख मिळून? कशासाठी? आता एवढे फ्रेश झाले, घरी एवढी मोकळी नाहीत, घरी असे हसत नाहीत. बायालाच वाटते झटका येते काका. आणि आता ही बिमारी लय खतरा झाली. बाय म्हणत माय गेलं ये. विनोद नाही, मोकळं राहा, हसा खेळा मारा, टाळी वाजवा. विनोद नाही, मोकळं राहा, मोकळं. कधी कुचकल काही सांगता येत. मोकळं विनोद म्हणून बोलत नाही. इथं सुख आहे. तू का म्हणे सर्व सकारात्मक सुख त्या घडेल पंगती. सर्व सुख आधी येथेची. सुख या संत समा, सुख एक ह्याची. तुका म्हणे संत सुखाचे, तुका म्हणे तिथे सुखा काय. महाराज खरं सांगू, इतकं सुख आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या. आणि फायदा घडेल पंगती संताची आहे. इथं संगती बी आहे तरुण मंडळी, पंगती बी आहे. संगती पंगती देवासवे. इथं संगती पंगती आहे माऊली. काही लोकांना संगती आमदाराची, पंगती ढाब्याची. पण इथं संगती बी आहे, पंगती आहे. म्हणून तुका म्हणे सर्व सकारात्मक सुख त्या. संगती माझ्या ज्ञानोबराच्या संगती सुख आहे. तुकोबाराच्या संगती सुख आहे. सद्गुरू जोग महाराजाच्या संगती सुख आहे. सद्गुरू मोतीराम महाराजाच्या संगती सुख आहे. सद्गुरू आमचे नामधारक मोठे महाराज सद्गुरू मारुतराम महाराज दस्तापूरकर यांच्या संगती सुख आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या. घडेल पंगती तेथे रामनाम होईल. घडेल भोजन उच्चिष्टाचे यथामध्ये येत. अभंगाचा भावार्थ संपला आहे. सरळ बस. माझ्याकडे लक्ष द्या. आनंद वाटला. गावकरी मंडळी, तरुण मंडळी, कार्यकर्ते मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. टाळी वाजवा. इतके फोन केले महाराज हे नाही येईपर्यंत. ह्याला वाटलं महाराज येतोय का नाही. मला पांडुरंगबानं फोन केला, हॅलो बी म्हणलं मेलो. आता मला लई ताण द्यायला म्हणलं महाराज येत तुमच्यासाठी येणार म्हणजे येणार म्हणलं. खरं सांगू, नक्की येणार नव्हतो, पण तुम्ही तर प्रेम देता यात न म्हणलं नाही. पण महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे आमचे पांडुरंग महाराज उगले, त्यांना आग्रह केला. म्हणले आमच्या मामाचं गाव आहे. म्हणलं मामाचं म्हणलं असं जावंच लागत आहे. नाही म्हणून आनंद वाटला सर्वांना. एक बार आमच्या गुणीजन मंडळीबद्दल टाळी वाजवा जोऱ्यात. एक बार आमच्या जोऱ्यात 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 उदं बस. आता आमच्या माईकवाऱ्यासाठी वाजवा. माळ घालायचे का? ते लय दिसायला तेल फिल लावले का नाही की सगळा वनवा दिसायला आहे. काय माणसं प्रियच राहतात, जरा प्रियची होत नाही. पण आनंद वाटला. आमचे बाबूराव कुठे आहेत? बाबूराव दसरे ते हिंगणे. बापूराव आम्हाला वाटलं आला बाबूराव आज काय काय. बापूराव तुम्हाला धन्यवाद देतो. एक वाक्य आहे का, तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला, भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या.
करून नक्की तुम्हाला भगवान परमात्मा आमचे मोठे महाराज आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला, कोट्यातली गाय सांभाळा, घरातले मायबाप सांभाळा. सकळ तीर्थाची माये बाप केवळ. महिला मंडळी, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या बरं काय, राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या देत जाऊ नका. ह्याचं लय उलटा, इथलं खात्यात. अशोक बुवा माहेरात फोन करतात, हॅलो मम्मी, मम्मी मम्मी कशी आहे, अशी आहे. सासू सासरा झटका येऊन मला पता लागा नाही. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजी तुमच्या आई बाप्पाची पाय धुवून केल्याशिवाय राहणार नाही. पायी जैशी करणी वैशी जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळाचे तरी विश्वास. काही बाया लय खुश झाल्या, काही बाया अशा बघायला पुन्हा आणला असेल माय मिळाला म्हणे राष्ट्र. जाऊ द्या, एखादा शब्द चुकीचा गेला असेल. करविली तैशी केली कटकट, वाकोडी कानी देव जाणे. काय सांगाव महाराज. झालेली सेवा भगवान परमात्माच्या चरणी सद्गुरू मोतीराम महाराज नामधारक सद्गुरू आमचे मारुतराम महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्थ. हात वर करा, हात वर करा, हात सरळ सरळ सरळ. हा हा उग तुमच्या हा सरळ 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 असे ठेवा. चहा पिऊन येतो. बालकुमार